नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. नमस्कार. माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मस्त पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. मध्ये दडी मारली होती पावसाने. तोंडचं पाणी पळतंय की काय असं वाटत होतं. जरा आज सुरुवात झाली आहे आणि एक माझा अंदाज आहे की 22 तारखेपासून जरा जोरात पाऊस इथे पडणार आहे रत्नागिरीमध्ये. 22, 23 आणि 24 3 दिवस पाऊस असा धुवाधार असणार आहे. तर ह्या 3 दिवसाच्या दरम्यान जे प्रवास करणार आहेत रत्नागिरीत त्यांनी जरा सावधगिरी बाळगा. कारण जोरात पाऊस झाला इथे की रस्त्यावर पाणी भरपूर असतं, पाणी साठतं खूप. तर आता आपण हातकंब्यापासून पुढे निघालोय, हातकंबा ते पाली. इथे हातकंबा पुलाची पण आपल्याला परिस्थिती बघायची आहे, काय झालंय. ते जे बॅरल वगैरे लावलेले आहेत ते वरून हातकंब्याकडून पालीकडे जाणारे जे ट्रक्स आहेत आणि जे ओव्हरलोडेड असतात बऱ्याच वेळेला त्या रिकामी पण असतात, ते सुसाट येतात आणि इथे मग त्यांना गाड्या कंट्रोल होत नाहीत, ॲक्सिडेंट्स होतात. त्याच्यासाठी थोडंसं त्यांना व्यसन म्हणता नाही येणार, पण त्यांचा स्पीड कमी व्हावा याच्यासाठी ती प्रोव्हिजन केलेली आहे. त्या ट्रक्स जे चालवतात मी बघितलं बेदरकार चालवतात. काही ट्रक ड्रायव्हर येत नाही ते इतके शिस्तीत असतात, तुम्हाला सिग्नल देतील, पुढे जायला वाट देतील. प्रसंगी प्लेन रोडवर असतील तर थोडा स्पीड कमी करतील. आणि काही जण आहेत ना ते बेछूट आहेत आणि त्यांच्याचमुळे ॲक्सिडेंट जास्त होतात. आता हा हातकंब्याचा ब्रिज झालेला आहे. पलीकडची जी बाजू आहे ती अजून ओपन नाही झाली आहे, कारण त्याचं पुढे जोडण्याचं काम चालू आहे. एक साईड ओपन आहे आणि व्यवस्थित आहे. त्यामुळे इकडनं जे पूर्वी ट्रॅफिकचे प्रॉब्लेम किंवा खड्डे रस्त्यात बघायला मिळायचे ते आता इथे बघायला लागणार नाही. चांगला रस्ता झाला आहे आपला. आणि पलीकडची बाजू आहे ती हातकंबा गावाकडे वळण्याचं जे जंक्शन आहे इथून पुढे असं ते थोडंसं जोडण्याचं काम राहिलं आहे. आणि इथे फक्त थोडंसं लक्ष ठेवा, डायव्हर्जन आहे, मग इथून आपल्याला पलीकडे जायचं आहे. नाही तर काही वेळेला असं होतं सुसाट एकदम जातो पुढे. पण इथे बघा एक खाली खड्डे घालून ठेवलेत तसेच, एवढं प्लेन नाही करता आलं त्यांना. छोट्या गाड्यांना थोडा त्रास होतो, पण मोठ्या गाड्यांचा तिथे जास्त त्रास असतो, लोडेड गाड्या. इथे सुद्धा बघा पलीकडच्या साईडला बॅरल लावून ठेवले आहेत, ती सुद्धा अशीच आहे. वरून येणारे जे आहेत स्पीडमध्ये त्यांना तिथे स्पीड कंट्रोल करण्यासाठी. पण काय होतं, सुसाट आलेला असतो, नाही कंट्रोल झाली की तो बॅरल पण उडवून देणार आणि स्वतः पण खड्ड्यात जाणार. त्याच्यामुळे सगळ्यांनीच, म्हणजे नुसते ट्रकच नव्हे, सर्व वाहनांनी अशा ठिकाणी थोडा स्पीड लिमिटमध्येच ठेवा. आणि इकडे आता मस्त पाऊस भरलेला आहे सगळीकडे, थोडा थोडा पडतोय. काही वेळेला असं वाटतं की तो धो कोसळू देत काय तो, पण काही वेळेला असं पण वाटतं की थोडा थोडा दिवसभर पडून देत. धो कोसळून ते पाणी सगळं वाहून जाण्यापेक्षा थोडा थोडा पडून ते पाणी जर मुरलं जमिनीत तर त्याचा बेनिफिट आपल्याला चांगला मिळेल. शेवटी निसर्ग आहे, त्याला काय आपण कोणी चॅलेंज करू शकत नाही. त्याला जसं पडायचं तसाच तो पडणार. हे जे आता नवीन सिमेंटचे रस्ते झाले, थोडंसं मी बघतो ना क्वालिटी वाईज जर बघितलं तर चांगली क्वालिटी नक्कीच म्हणता येणार नाही या रस्त्यांची. मी आत्ताच काय ठिकाणी खडबडीत झाले, काही ठिकाणी क्रॅक गेलेत रस्त्यांना. त्यामुळे चांगल्या क्वालिटीचा असं आपण नाही म्हणू शकत या रस्त्यांना. पण ठीक आहे, पूर्वी जे खड्डेमय रस्ते होते त्याच्यापेक्षा हे बरं म्हणायचं. हा बघा कसा टर्न घेतला ना बघा तिथे, शाबास त्याची. KM ट्रान्स लॉजिस्टिक्स, भारी आहे ड्रायव्हर. अर्थात काय त्यांचे 2 पार्ट असतात, ड्रायव्हर केबिन वेगळी आणि पाठचा भाग वेगळा. त्यामुळे काय त्यांना प्रॉब्लेम नाही आहे. पण तरी सुद्धा स्किल आहेच ना.
असा टर्न घ्यायचा, न थांबता न मागे पुढे करता. पिपीप पिपीप, चला जाऊ द्या पुढे. पिपीप. कसला ट्रक आहे काय समजत नाही. इथे बघा ढिकळं आली आहेत खाली. मी मागे 3-4 व्हिडिओमध्ये सांगितलं, असे डोंगर जिथे फोडलेले आहेत त्या बाजूनी शक्यतो जाऊ नका. कारण काय, माती आहे सगळी, मुरुम आहे. कधी फुगवटा येईल आतमध्ये आणि कधी खाली येतील त्याची गॅरंटी नाहीये. आणि अगदी रस्त्याला लागून आहेत सगळे, अंतरच नाहीये. इथे सुद्धा उजव्या हाताला बघा ढिगारा आलाय खाली. याच्यात कसं होईल, धोंडा असेल ना एखादा मोठा आतमध्ये, तर तो डायरेक्ट अंगावर येईल. पालीचा पूल चालू झालाय, त्याच्यामुळे आपल्याला आता तिथे सुद्धा पुलावरनं जाण्याची संधी आहे. इथे बघा अनेक ठिकाणी ना रस्त्याचा वरचा लेअरच गेलाय. खड्डे पण पडलेत, क्रॅक्स आलेत आणि वरचा लेअर जाऊन खालची खडी पूर्ण दिसायला लागली. आणि हळूहळू पाऊस पडतोय. सरवेलीला आपण येऊन पोहोचलो. पूर्वीच्या काळी मुंबई गोवा हायवेला जे ट्रॅव्हल करायचे, विशेषतः गाडी घेऊन, त्यांना ही नावं सुद्धा माहिती नसतील, चरवेली वगैरे. आणि ते आपलं बसले की सुई करत चालले. आता कसं आहे, हायवे झाल्या कारणाने गावांचे बोर्ड जे ते चांगले ठसठशीत समोर लावलेले आहेत. त्याच्यामुळे गाडीत न जावा, नाही तर कसं पण जावा, आपल्याला ते दिसतात समोर. कुठल्या गावात आलो ते कळतं. तर हे इथले जे टर्न्स आहेत हे सुद्धा थोडे खतरनाक या कॅटेगरीतले आहेत. गाड्या सावकाश चालवा. आपण सुसाट स्पीडनी येतो आणि मग गाडी बाहेर फेकली जाते. त्याच्यामुळे एकदम सावकाश इथे घ्या गाड्या. आता इथे उजवीकडे आलंय कापडगाव फाटा. हे बघा, याचे दिसायला छोटेसे टर्न वाटतात, पण ऍक्च्युली ते शार्प पण आहेत आणि लेंथला पण जास्त आहे. त्याच्यामुळे थोडं ते डेंजरस काम आहे. अशा टर्नवर गाड्या स्पीडमध्ये नेणं. सावकाश जावा. जान है तो जहान है असं म्हणतात. त्यामुळे 15 मिनिटं लवकर पोहोचण्यात काही पॉईंट नाहीये. त्याच्यापेक्षा सावकाश आणि सेफ जाणं महत्वाचं. काही ठिकाणी रस्त्यावरती अशा नद्या वाहतात इकडनं तिकडे, किंवा काही ठिकाणी पाण्याची डबकी झालेली असतात. इथे तर खूपच केअरफुली चाला, कारण गाड्या स्पीड होतात. स्पीडमध्ये असेल तर सावकाश जाणं केव्हाही चांगलं त्या ठिकाणी. पण आता आजचा जो प्रवास आहे, आपल्याला सुद्धा मस्त एक निसर्ग बघायला मिळेल इथे. छानसा निसर्ग. कोकणातलं हे वैशिष्ट्य, पावसाळ्यामध्ये जी हिरवळ जी मला बघायला मिळेल, आणि झाडं सुद्धा अशी मस्त लकाकी आलेली असते एक प्रकारची. जाणार सगळी धुतली गेलेली असतात झाडं. असा निसर्ग एन्जॉय करत ट्रॅव्हलिंग करा. उगाच सुसाट जाऊन, विशेषतः गोव्याला जाणारी जी लोक आहेत पर्यटक म्हणून, त्यांना मला हे सांगायला आवडेल, एन्जॉय करत जावा. त्यांच्या डोक्यात एकच असतं, कधी एकदा गोव्यात पोचतो. ते अर्धा तास पोचून काय फार मोठा फरक नाही पडणार आहे. त्याच्या मस्त निसर्ग आहे, फोटोग्राफी करा छानपैकी.
सावकाश 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 एन्जॉय करत चला. हे सुद्धा बायकर दिसत आहेत कोणतरी. हा व्हिडिओ जो आहे हातकंबा पालीचा हा बऱ्यापैकी आपला अनकट व्हिडिओ आहे. मी कुठे मध्ये कट नाही केला, कंटिन्युअस आहे. वास्तविक आता इथे मधल्या पोर्शन मध्ये नवीन अपडेट्स असे आता काही नाही आहेत, पण एक पावसाळ्यातनं फिरायची जी मजा आहे ती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्यात जे इथनं ट्रॅव्हल करतात त्याने सावकाश मस्त एन्जॉय करत चला, निसर्ग बघत. कारण शहरामध्ये असा निसर्ग आपल्याला कुठे शोधून पण सापडणार नाही. आपला जुना रस्ता इथे सुद्धा आपल्याला खुणावून दाखवतोय, मी आहे, माझं थोडंसं अस्तित्व शिल्लक आहे. तो बघा कसा वरनं तिकडनं होता आणि त्या दोन बायका खाली उतरल्या, तिकडनं खाली यायचा तो रस्ता. आणि आपण आता बोलता बोलता पालीपर्यंत आलो. पाली पुलावरून आपण पुढे जाऊया आणि मग हा व्हिडिओ मी थांबवतो. आतापर्यंत जो आपण मला सपोर्ट केला आहे त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. आणि व्हिडिओ माझे जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिवारामध्ये चॅनलची माहिती द्या, जास्तीत जास्त व्हिडिओ बघतील असं बघा. कमेंटमधून सुद्धा आपण डायलॉग साधू शकतो, संवाद करू शकतो, किंवा माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही व्हॉट्सॲपला मेसेज टाकलात की मी त्याला 100% रिप्लाय करतो. हा बघा आता पूल सुरू झाला. डावीकडे कोल्हापूर म्हणजे पाली गावातनं जाणारा रस्ता, आणि हा उजवीकडनं आता आपण चाललोय पालीच्या पुलावरती. इथे काहीतरी सगळं विचित्र करून ठेवलेलं आहे. आणि पुलाचा रस्ता जर बघितला तर अनसॅटिस्फॅक्टरी आहे थोडा. त्याच्यावर काय आणखीन वेगळा कोट येणार आहे का मला माहिती नाही, पण आत्ता तरी खडबडीत आहे रस्ता. म्हणजे जशी बोकं पाडून ठेवलेले ते माझ्या अंदाजाने एक वर कोट असणार आहे त्यांचा काहीतरी, कदाचित, नाही माहिती मला. पण चला आपण हे पालीला पुलावरती आलो एवढं नक्की. इथे जरा बघूया आपण खाली काय दिसतंय. नमस्कार, आता आपण पालीच्या नवीन झालेल्या पुलावरती आहोत. पुलाचे काही अपडेट तुम्हाला देणार आहे. तर साधारण पुलाच्या मध्यभागी आपण आलोय. जे गोव्याला जातानाचा आपल्याला पूल लागणार होता नवीन. तर इथून आता आपल्याला खालचा नजारा दाखवतो. आता इथं तुम्हाला खाली रस्ता दिसतोय, हा कोल्हापूर रोड आपला, आणि हे पालीचं इथलं जंक्शन. आपण इकडनं आलो रत्नागिरीकडून. आणि आता आपण इथे आहोत पुलावर. पलीकडचा एरिया, आपण पलीकडे काय जाऊ शकत नाही, पण पूल आता इथे व्यवस्थित झालंय. ट्रॅफिक सुरू झालं इथनं. फक्त पुलाच्या बाबतीत एक इथे अपडेट देईन. पुलावर उभं राहिलं आणि हेवी ड्युटी व्हेकल्स म्हणजे ट्रक्स वगैरे जर गेले तर पुलाला चांगलीच व्हायब्रेशन्स जाणवतात. म्हणजे आपण गाडीत असे थोडेसे वर खाली हलतोय. हे नॉर्मल आहे का काय मला माहिती नाही. आपल्यापैकी जर कोणाला माहिती असेल ते असं का होतं तर नक्की कमेंटमध्ये टाईप करून सांगा. पालीच्या पुलावरून थोडासा आपला साखरपा रोड वगैरे कव्हर केला, तर पुढे निघतोय आपण. तर इथे एक मला जाणवलं की गाडीत मी बसलो होतो ना त्यावेळेला शेजारून ज्यावेळेला ट्रक वगैरे जातो त्याला गाडीत तुम्हाला हलायला होतं, व्हायब्रेशन चांगलीच जाणवतात.
आपल्यामध्ये जर कोण जाणकार असेल तर त्यांनी कृपया जरा मार्गदर्शन करावे, म्हणजे हे नॉर्मल आहे का काय आहे मला माहिती नाही, पण गाडीत अगदी व्यवस्थित जाणवतं थरथरल्यासारखं. तर आता आपण पुलावरून खाली उतरलो आणि इथून पुढचा रस्ता होता तो पूर्वी झालेलाच आहे, म्हणजे काय तर नवीन तिथे असं काही नाही. तर हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या आजपर्यंतच्या सपोर्टबद्दल आपल्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.